भारताकडून पाकिस्तानचे 11 एअरबेस अवघ्या 23 मिनिटात उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूर बद्दल मोठी माहिती समोर. पाकिस्तानातील चिनी एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटं पूर्णतः जॅम. सिंधू पाणी वाटप करारावर पाकिस्तानची प्रथमच चर्चेची तयारी. भारतानं करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती. नद्या कोरड्या पडू लागल्यानं पाकिस्तान गुडघ्यावर. काश्मीरच्या पुलवामातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. एका दहशतवाद्याचा खात्मा. 3 दहशतवादी लपल्याची माहिती. परिसरात शोधमोहीम सुरू. छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार. मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि स्फोटकं जप्त. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून कौतुक. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप मंत्री विजय शहांविरोधात गुन्हा दाखल. आज हायकोर्टात सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघ फेररचनेची प्रक्रिया सुरू करा. राज्य निवडणूक आयोगाचे नगरविकास आणि ग्रामविकास विभागाला निर्देश. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर तयारी सुरू. अखंड राष्ट्रवादीबाबतच्या चर्चांकडे दुर्लक्ष करा आणि पक्षीय कामकाजाकडे लक्ष द्या. जयंत पाटलांच्या सगळ्या निरीक्षक आणि कार्यकर्त्यांना सूचना. राहुल गांधींचा 5 महिन्यातला चौथा बिहार दौरा. दरभंगामध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांशी संवाद साधणार तर पाटण्यात फुले चित्रपट पाहणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे सुप्रीम कोर्टाला 14 प्रश्न. राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीसाठी घातलेल्या 3 महिन्यांच्या कालमर्यादेसंबंधी विचारणा. घटनेत तरतूद नसताना सुप्रीम कोर्टानं मुदत कशी दिली असा सवाल. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात उद्योजकाच्या घरावर दरोडा. 8 कोटींचं सोनं आणि 40 किलो चांदीवर डल्ला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. तुर्की सफरचंदांवरती